आज जरांगे पाटील हे मुंबईच्या विषयावरती अजून देखील आहेत। उद्या 11 पर्यंत वाट बघतोय, त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानात येणारच असा ठाम भूमिका ही जरांगे पाटलांनी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत वीरेंद्र पवार आहेत। काय नेमकी आता भूमिका पुढच्या असणार? जरांगे पाटलांनी सुद्धा काही GR वाचून दाखवले होते, अजून काही ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यावरती अजून जी भर आहे ती जरांगे पाटील देत आहेत। नाही, ज्या पद्धतीने आता मनोजदादांनी सर्व विश्लेषण केलेलं आहे, आता फक्त घड्याळाचा काटा कसा फिरतो तिथपर्यंत आम्ही वाट बघतोय। मला वाटत नाही उद्या सकाळपर्यंत वाट बघायला लागेल एका GR साठी। आज संध्याकाळपर्यंत GR माझ्या मते अपलोड व्हायला पाहिजे, कारण एवढा समाज रस्त्यावरती बसून तुम्ही कुठला कायदा आपण ठेवतोय? कायदा लोकांसाठी केला जातो, कायद्यासाठी लोक नसतात। मला असं वाटत नाही की हा कायदा डिक्लेअर म्हणजे हे अध्यादेश काढण्यासाठी उद्याचा सकाळचा दिवस आपल्याला बघायला पाहिजे। माझ्या मते जल्लोष आजच होईल, माझ्या मते निर्णय आजच निघेल, अध्यादेश आजच आला पाहिजे। मला वाटतं उद्याचा दिवस आपल्याला बघावा लागणार नाही। तुम्ही सुद्धा म्हणताय जो GR आहे तो आजच आलेला पाहिजे, आज सुट्टी पण आहे। जर महत्त्वाचं पाहायला गेलं तर जे वेगळ्या मागण्या होत्या त्यावरती जो GR आहे तो काढावा, या मागणीसाठी जरांगे पाटील आग्रही आहेत। आज अनायासे 26 जानेवारी असल्यामुळे हे काही भाग आहेत। प्रश्न कसा आहे की समाजाच्या या मागण्या या आजच्या नाही आहेत, एवढ्या वर्षाच्या आहेत, तीव्र झालेल्या भावना आहेत आणि त्याचा कुठेतरी विस्फोट होऊ नये शांततेने हा निर्णय झालेला आहे। मनोजदादांनी जो त्याग बलिदान आणि एवढ्या दिवसाचा त्यांचा तो प्रवास जर बघितला, रात्रंदिवस झालेला आहे, आपण आता 7 दिवसाचा जर प्रवास बघितला, याच्यामध्ये एखादा GR काढण्यासाठी एक रात्र किंवा काही तासाचा जर अवधी लागत असेल तर माझ्या मते त्याच्यासाठी शासनाने घेतलेले 2 पुढचे पावलं ही काय आपल्याला कुठे कायदेशीर अडसर असू शकत नाही। घेतलेले निर्णय हे समाजाच्या दृष्टीने खूप चांगले आहेत, सकारात्मक आहेत आणि ज्या पद्धतीने एवढ्या नोंदी सापडल्या आहेत त्या नोंदींना आरक्षणामध्ये बदल होण्यासाठी ज्या लागणाऱ्या ज्या त्या गोष्टी आहेत त्याच्या सपोर्टिव्ह हे सर्व अध्यादेश होते। मला वाटतं लवकरात लवकर असा निर्णय घ्यावा अशी मागणी करताय। जर निर्णय झाला नाही, GR निघाला नाही तर एक वेगळी भूमिका असू शकते का? नाही, त्यांनी तर क्लिअर सांगितलंय जर अध्यादेश त्या पद्धतीने जर काढला नाही तर उद्या 11 साडे 11ला तर म्हणतात इथे पोचतायत। आमचं म्हणणं आहे आंदोलनासाठी आमची आता जागाच नाही, ही गुलाल उधळण्यासाठी जागा आहे। इकडे जर यायचं तर आंदोलन करण्यासाठी नका येऊ, कारण बरेच आंदोलन आम्ही पाहिले। आता आंदोलन करून आम्हाला काही मिळत नाहीये, आता आम्हाला ठोस निर्णय पाहिजे आणि माझ्या मते येणारे त्यांची जी पावलं असतील ही चांगल्या दृष्टिकोनातून चांगल्या ठिकाणी असली पाहिजेत। आज इथे मुंबईमध्ये ज्यावेळी ते येतील, हा समुदाय हा इथे पुन्हा एकदा निदर्शनं करण्यासाठी आम्हाला नकोत, आम्हाला इथे आलेल्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी ते आले पाहिजेत। नक्कीच अवघे काही तास शिल्लक राहिले, काही तासात GR निघेल का असं सुद्धा जर पाहायला गेलं तर असा सुद्धा प्रश्न आहे। मात्र जर उद्या जरांगे पाटील आझाद मैदानाकडे येतात ते गुलाल उधळायलाच आले पाहिजे असं एकंदरीत मत हे वीरेंद्र पवार यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।